अध्यक्ष अरे नाही महोदय, मांडला आपण मांडला अरे ना आपण बोलू द्या आता ना. प्रभू साहेब मांडला ना मांडला आपण अध्यक्ष मांडलं त्याची महोदय, दखल किती बोलतायत? काय ठरवलंय का आपण? प्रभू साहेबांनी जे कुत्र्यानी जो विषय मांडला त्याची शासनाने गंभीर दखल घ्यावी. होय अध्यक्ष महोदय. चला नरेंद्र भोंडेकर साहेब मांडा. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने झालं ना तुम्ही मांडला ना तुम्ही. अध्यक्ष अरे नाही महोदय, मांडला आपण मांडला अरे ना आपण बोलू द्या आता ना. प्रभू साहेब मांडला ना मांडला आपण अध्यक्ष मांडलं त्याची महोदय, दखल किती बोलतायत? काय ठरवलंय का आपण? प्रभू साहेबांनी जे कुत्र्याचा विषय मांडला आहे याच्याबद्दल सुद्धा शासनाने दखल घेतली पाहिजे. हा चला भोंडेकरजी मांडा. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने दिनांक 17 जुलै 2025 रोजी विधानसभा सभागृहामध्ये अंतिम शांत बसा, खाली बसून घ्या. प्रस्तावावर चर्चा सुरू असताना सन्माननीय विधानसभा सदस्य श्री जितेंद्र आव्हाड यांचे अभ्यंगत श्री नितीन हिंदूराव देशमुख व सन्माननीय विधानसभा सदस्य श्री गोपीचंद पडाळकर यांचे अभ्यंगत श्री सर्जेराव बबन टकले यांनी विधानभवन मुंबई येथे मुख्य पोर्च येथे आपापसात धक्काबुक्की करत अत्यंत आक्षेपार्ह कृत्य करून महाराष्ट्र विधानसभेची प्रतिष्ठा व प्रतिमा मलिन केल्याने उद्भवलेले महाराष्ट्र विधानसभेच्या विशेषाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंबंधातील विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर करीत आहे. दिनांक 17 जुलै 2025 रोजी विधानसभा सभागृहामध्ये अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू असताना सन्माननीय विधानसभा सदस्य श्री जितेंद्र आव्हाड त्यांचे अभ्यागत श्री नितीन हिंदूराव देशमुख व सन्माननीय विधानसभा सदस्य गोपीचंद पडळकर यांचे अभ्यागत श्री सर्जेराव बबन टकले यांनी विधान भवन मुंबई येथे मुख्य पोर्च येथे आपसात धक्काबुक्की करीत अत्यंत आक्षेपार्ह कृत्य करून महाराष्ट्र विधानसभेची प्रतिष्ठा व प्रतिमा मलिन केल्याचे उद्भवलेले महाराष्ट्र विधानसभेच्या विशेषाधिकार भंग व अवमानाच्या प्रकरणासंबंधातील विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर करण्यात आला आहे. पुढे माझे कंप्लेंट आहे, माझे कंप्लेंट आहे.